This conference will now be recorded. अद्य बुधवासरः संयोगः शुद्ध प्रथमात्मक द्वितीय दिनांक 2 फेब्रुवारी 2022 पतंजल योगसूत्र उपोद्घात मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् विश्वशक्त्या प्रवर्तकस्य प्रवर्तस्य शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत्त्वमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत्प्रयुज्यते योगशास्त्रे नाशिंसु न तत्तस्य प्रयोजनम् द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत् ओम शांति शांति शांति। अथ योगानुशासनम् योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टिस्वरूपेण स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययवितरास्पदयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्यय मिथ्याज्ञानपतरूपप्रतिष्ठा शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्यायलंबना वृत्तिः निद्रा अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यान्तं निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सवितो गुणभूमिः दृष्टानुश्रवित विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम् तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यम् वितर्क विचारानन्दास्मिता रूपानुगमात् संप्रज्ञातः विराम प्रत्याभ्यास पूर्वष्टोस्कार शेषोऽन्यः बहु प्रत्यय विदेह प्रकृतिकयानां श्रद्धा वीर्य श्रुति समाधि प्रज्ञा पूर्वोक्त इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्नः विलुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर परमिधानात्मा क्लेशकर्म विपाकाशयैरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निर्विषयं सार्वज्ञो बीजम् स पूर्वेषामपि गुरुकालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तद्गतस्तदर्थभावनम् ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानुसंशय प्रमादादस्याविरतिभ्रान्तिदर्शनादुःखभूमितत्वानिश्चित्तविक्षेपास्त्य अन्तरायाः दुःखदौर्मनस्य अङ्गमेवेक श्वासप्रश्वासाविक्षेप सर्वः तत्पतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां सुख दुःख पुण्य विषयाणां भावनातश्चित्त प्रसादनम् प्रच्छर्दन विधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसि स्थितिर्निगम्यते विशोका वा ज्योतिष्मति वीतराग विषयं वा कीर्तनं स्वप्न निद्रा ज्ञानालम्बनं वा यथाभिमत ध्यानाद् वा परमाणु परम महत्वान्तोऽस्य वशीकारः शिववृत्तिरभिजातस्यैव मनोर्गृहीतृग्रहणग्राह्येषु हस्तततं समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञान विकल्पैः सवितर्का समापत्तिः स्मृति परिशुद्धौ स्वरूपनिर्वार्थमात्र निर्भासा निर्विकल्पा एतैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता सूक्ष्म विषयत्वं चादिङ्गपर्यवसानं
सा एव स बीज समाधि निर्विचार वैशारद्येत्यात्म प्रसाद चिदंबरा तत्र प्रज्ञा च्युतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वा तद्य संस्कारोन्य संस्कार प्रतिबंधी तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधि इति पतंजलि विरचिते योग सूत्रे प्रथमः समाधिपादः। त्या भूमिकेमधलं पान 2 10-2 पृष्ठ क्रमांक 40 करत देहो वित्तेय जडस्य बुद्धि देहे जीवेश बुद्धस्त्वं अहं जीवी विवेक विज्ञानवतो महात्मनो ब्रह्मामित्येवमसि सदात्म शास्त्र संस्कार रहित अशा सामान्य माणसाच्या ठिकाणी मी देह अशीच बुद्धी असते. शास्त्राने ज्यांची बुद्धी संस्कृत झालेली आहे त्यांच्या ठिकाणी मी देह नसून ईश्वराच्या उपासनाला अधिकार केला पण ईश्वराहून भिन्न असा जीव आहे अशी बुद्धी सांगत असते. आणि विवेक व विज्ञान या दोन्ही ज्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने नांदतात अशा महात्म्याच्या चित्तात मी आत्मा असा साक्षात्कार. यावरून असं लक्षात येईल की प्राप्तजनांच्या ठिकाणी देह हाच मी असा भाव नांदत असतो. तसे ईश्वर सांगितल्याचा ईश्वर मनोवृत्तींचा विरोध करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी देह नसून उपासनाने वैकुंठ लोकाधिकार गमन करू शकणारा जीव आहे असा भाव नांदतो. मनोवृत्तींचा निरोध करत असताना त्याची प्रकृती शाश्वत संप्रज्ञात समाधीपर्यंत होऊ शकते. येथपर्यंत प्रगती होऊ शकली तरी त्याने भेदभावनाने ईश्वर उपासना केलेली असल्यामुळे तो साधक जीवब्रह्मेक रूप साक्षात्काराला न पोहोचता आपल्या उपास्य देवतेच्या लोकाला प्राप्त होतो. भगवद्गीते म्हटले आहे की यांती देव व्रता दैवान पितृन यांती पितृव्रताः लोकानि यांती भूतेच्या यांती मत यादी नव्हती मा. मला तर सांगायचं दिसतं. यावरून असं लक्षात येईल की भेदबुद्धीने ईश्वरोपासना करणाऱ्या साधकाला आपण देह नसून उपासनेच्या योगाने वैकुंठातील लोकांना गमन करू शकणारा जीवच आहोत असा साक्षात्कार होतो. हेच पुरुषतत्व दर्शन. माध्वादिकांच्या मते वैकुंठातील लोकांमध्ये उपास्य देवतेच्या सान्निध्यात राहता येणे हाच मोक्ष आहे. अद्वैत वेदांत शास्त्राला ही अवस्था मान्यच आहे पण त्या शास्त्राचे अधिक मत असे आहे की जीव ब्रह्म एक रूप मोक्ष नव्हे. ईश्वर सान्निध्य प्राप्त करून घेण्याइतके पुण्य साधकाने संपादले असल्यामुळे त्या साधकाला तेषां सतत युक्तानं भगवान प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगंतम येन माम उपयांति याच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं. तरी पण द्वैत शिल्लक राहतच. परमेश्वराने आपण भिन्न आहात अशा स्वरूपाची गोष्ट शिल्लक राहतेच. आणि म्हणून कृष्ण म्हणतो की ते त्यांच्या कृष्णापर्यंत पोहोचतात अशा स्वरूपात. पण अद्वैत वेदांत दर्शनाच्या मध्ये हा जीव ब्रह्मैक रूप साक्षात्कार वेदातील उपासना व ज्ञान या कांडाच्या सहाय्याने याच देही याची डोळा मिळणे शक्य असते. म्हणून वेदव्यासाने उत्तर मीमांसा शास्त्र सर्व वेदवाक्यांचे अंतिम पर्यवसान जीव ब्रह्मैक्यातच कसे होते हे वेदांत सूत्रांच्या द्वारा विचार करून सिद्ध केले. अशा तऱ्हेने वैदिक परंपरेत निर्माण झालेली 6 शास्त्र कोणती निर्माण केली त्या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय विचारांचा विकास कसा होत गेला याचे केवळ दिग्दर्शन त्या शास्त्रांशी अपरिचित असलेल्या वाचकांकरता येथे केले आहे. तेव्हा परिस्थिती अशी आहे की शंकराचार्यांनी जेव्हा हे वेदव्यासांचे जे अद्वैत वेदांत दर्शन
त्याच्यावरती शांकर भाष्य अशा स्वरूपाचे ब्रह्मसूत्रावरती आणि वेदांत मग संपूर्ण भारतभरामध्ये प्रस्थापित अशा स्वरूपाचं केलं. त्यावेळेची काळाची गरज अशा स्वरूपाची होती, कारण लोक या सनातन धर्मापासून दूर गेलेली अशा स्वरूपाची होती आणि म्हणून ही काळाची गरज म्हणून त्यांनी ते केलं अशा स्वरूपात. या संबंधात येथे एका गोष्टीविषयी अधिक थोडा खुलासा करणे आवश्यक आहे. वर सांगितलेली जी 6 दर्शने आहेत त्यात एक सेश्वर सांख्य दर्शन आहे. हे दर्शन म्हणजे पुरुष तत्व दर्शनार्थ मनोवृत्तींचा निरोध करायला सांगणारे द्वैतकर योगशास्त्र. या शास्त्राचे खंडन येतेने योग हा प्रत्यक्ष या सूत्राने ब्रह्मसूत्र केले आहे आणि आचार्याने आपल्या भाष्यात या प्रत्यक्ष योगशास्त्रातील पहिले सूत्र असे तत्वदर्शन पायो योग असे दिले. ब्रह्मसूत्राने हे योगशास्त्र प्रत्यक्ष झाले असताना त्याचे अध्ययन अध्यापन साहजिकच बद्ध झाले आणि प्रत्यक्ष अधिकरणाच्या निमित्ताने त्याचे पहिले सूत्र तेवढे अद्वैत सांप्रदायिकांच्या पुढे राहिले. पुढे वैदिकांच्या मौखिक परंपरेने सावत आलेले वेदविहित योगशास्त्र गणितनिविष्ट करण्याची आवश्यकता बौद्ध धर्माच्या उत्पातामुळे उत्पन्न झाल्यामुळे शेषावतार पतंजलीने अष्टांग योगशास्त्राचे उत्पत्ती सूत्र निबद्ध केले. या योगशास्त्रातील पहिले सूत्र अथ योगानुशासन असे आहे. आचार्यांनी वरील ब्रह्मसूत्राच्या भाष्यात प्रत्यक्ष योगाचे जे सूत्र दिले ते वरील पातंजल योग सूत्रांहून अगदी भिन्न असल्यामुळे वरील ब्रह्मसूत्राचे लक्ष्य पातंजल योग नव्हे हे अगदी निश्चित होय. पण या गोष्टीकडे योग भाष्यकारांचे आणि त्यांना असं अनुसरणाऱ्या टीकाकारांचं लक्ष न गेल्यामुळे पातंजल योग सूत्र ब्रह्मसूत्राने प्रत्यक्ष झालेला योग आहे अशी चुकीची समजूत रूढ झाली. त्यांनी बऱ्याच ठिकाणी हा पुन्हा पुन्हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय की येतेने योग हा प्रत्युक्त हा याने आत्ताच जे योगशास्त्र पातंजल योग सूत्र जे आपण वाचतो आहोत ते प्रत्युक्त झाले असा एक गैरसमज रूढ झाला जो खरा नाही. आणि खरं त्यांनी आधीच जे द्वैतपर योगशास्त्र होतं त्याचा निरोध त्याचा निषेध वेदव्यासांनी केला आहे असं सांगण्याचा अभिप्राय आहे. आता तत्वदर्शन पाय योग हा एवढं एकच त्यांचं सूत्र शिल्लक असणार अशा स्वरूपाचा आहे. पण खऱ्या अर्थाने त्या योगशास्त्राचा आत्ताच्या ब्रह्मसूत्रावरील शांकर भाष्यामध्ये जे येते ना योग हा प्रत्युक्त हा असं म्हटलेलं त्याच्याशी संबंध आत्ताच्या योगशास्त्राचा नाही. ते शास्त्र ते प्रत्युक्त झालं. महाभारतातील हिरण्यगर्भ योगस्य प्रोक्तानांद पुरातना असे वचन आहे आणि तेथेच पुढे बहु पुरुषा राजन सांख्य योग विचारणा असेही वचन आहे. हल्लीचे महाभारत चौथीने संस्करण केलेले असे आहे. चौथी हा काही 890 शास्त्रार्थम या कृतीत पडणारा आचार्य नव्हता, तर तो एक मान्य असा पुराणिक होता. तेव्हा वरील 2 वचने त्यांनी लिहिलेली असतील तर लोकात प्रचलित असलेले 2 समज एकत्र करून ती वचने त्यांनी लिहिली असे म्हणण्यास हरकत नाही. पण ती दोन्ही वचने मूळ व्यासांचीच असून ती परंपरेने चौथीला मिळाली व त्याने महाभारतात समाविष्ट केली अशी जर वस्तुस्थिती असेल ही वचने असलेले हल्लीचे महाभारत अष्टांग पतंजली यांच्या पूर्वीचेच असल्याबद्दलचे एकमत आहे. तेव्हा अर्थातच ब्रह्मा पुरुषा राजन सांख्ययोग विचारणा हे वचन महाभारताच्या संगीतीकरणानंतर अवतरलेल्या पतंजलींना निश्चितच लागू नाही. शिवाय पातंजली योग जीवब्रह्मैक्याचा साक्षात्कार करून देणारा असल्यामुळे
त्या दृष्टीने त्या योगाला हे वचन लागू पडणार नाही. आज मितीला तर ब्रह्मसूत्राने प्रत्यक्ष झालेला योग म्हणजे पतंजलींचा अष्टांग योग अशी सर्व टीकाकारांची समजूत दिसते. या सर्व विसंगतीचा परिहार करण्यासाठी एक वर्तन भाषेतील ती उपपत्ती अशी की वचनात उल्लेख केलेले हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाला वेदांचा उपदेश करणारे जो सूत्रात्मा हिरण्यगर्भ त्याहून वेगळे असे काहीतरी असे कोणते दृश्य त्यांनी फार प्राचीनकाली द्वैतपर योगशास्त्राची मांडणी केली होती. पुढील काळात निरीश्वर सांख्यशास्त्राची रचना झाल्यावर वरील हिरण्यगर्भ तत्रोक्त योगाला अनुसरून श्वेश्वर सांख्यशास्त्र म्हणजे द्वैतपर योगशास्त्र याची रचना झाली. श्वेश्वर सांख्यशास्त्राचे कर्ते पतंजली होत. अशी ज्या अर्थी रूढ समजूत आहे त्या अर्थी त्या श्वेश्वर सांख्यशास्त्राचे प्रणेते पतंजली नावाचेच कोणते अन्य ऋषी असावे. पुढे त्या शास्त्राचा लोप झाल्यावर त्या शास्त्राचे कर्ते पतंजली योगस्मरण कायम राहिले आणि दोन्ही पतंजलींना एकरूपतेने शेषावरचा पतंजली हा सूत्राने प्रत्यक्ष झालेला योग याचा तात्पर्य असं सांगण्याचा अर्थ आहे की दोन पतंजली वेगळे अशा स्वरूपाचे आकार पाहिजे. आणि महाभारताच्या वेळेला जी काही संकलन केलं गेलं महाभारत संहिता संस्करण जे काही निर्माण झालं त्याचा करता सौती म्हणून कोणतरी आहे आणि तर पौराणिक होता असं यांनी लिहिलं असणार ही दोन्ही मूळ वचने व्यासांकित असून ती परंपरेनं सौतीला त्यांनी महाभारतात समाविष्ट केली असं जर असेल तर हे कदाचित पद्धतीने वेगळे असायला हवे जर सौतीच्या मंडळाला प्रामाण्य द्यायचं असेल तर असा एकंदरीत प्रयत्न केलेला या संबंधी निर्णायक असा जोपर्यंत तोपर्यंत केवळ एक प्रतिपादक योगशास्त्राचे करते पहिले पतंजली अद्वय आत्म्याचा साक्षात करून देणारा अष्टांग योगशास्त्राचे करते हे दुसरे शेषावतार पतंजली होत असे मानण्यास आमची काही हरकत नाही. आमची समजूत मात्र अशी आहे की शेश्वर सांख्यवादाचे करते सांख्यशास्त्राचे करते कोणी पतंजली नावाचे ऋषी असावे हे मानणाऱ्यांना त्यांच्या तर्काशिवाय दुसरा कसलाच आधार नाही. तेव्हा दोन पतंजली मानण्याचे मुळी कारण यास्काचार्याच्या निरुक्तापूर्वी अनेक निरुक्त निर्माण झालेले असं काही यास्कांच्या निरुक्तकांचे सर्वमान्य झाल्यावर पूर्वीच्या निरुक्त ग्रंथांच्या लोकांबरोबर त्यांच्या कर्त्याच्या नावाचाही लोप झाला. त्याचप्रमाणे शेषावतार पतंजलीचा अष्टांग योग सर्वमान्य झाल्यावर पूर्वीच्या शेश्वर सांख्य नामक द्वैत प्रतिपादक योगशास्त्राचा आणि त्याबरोबर त्याच्या कर्त्याच्या नावाचाही लोप झाला. तात्पर्य दोन पतंजली मानण्याची आवश्यकता आहे असे आम्ही वाटत नाही. तथापि कोणी मानले तर त्यामुळे कसलीच हानी नाही. त्या सगळ्या तात्पर्यात जे आहे ते प्रत्युक्त झालेलं योगशास्त्र प्रस्तुत योगशास्त्र ते शेश्वर सांख्य अशा स्वरूपाचं योगशास्त्र द्वैत करणारे योगशास्त्र आहे आणि त्याचं निराकरण केलेलं आहे असं तात्पर्य आहे. वेदबाह्यांशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वैदिकांनी त्यांचा समावेश त्याच्या गुणधर्मानुसार योग्य वर्णात करावा याचा ही कथा गौतम बुद्धाच्या काळापर्यंत वैदिक समाजात सतत चालू होती. त्यामुळे वैदिकांचा समाज वेदानुयायी तत्व दृष्ट्या विशाल बनला. वैदिक धर्माचे एक अनन्य सामान्य लक्षण असे आहे की त्यात विचार स्वातंत्र्याला पूर्ण वाव असतो. यामुळे अगदी सर्व सृष्टी ब्रह्ममय या वेदानुयायी समाजात गोळागोविंदाने एकत्र आणू शकतात. वेदबाह्य समाज मूलतः वेदानुयायी नव्हे त्यामुळे त्यांचा संधिवेश वैदिक धर्मात झाला तरी वैदिक धर्मातील सर्व संकेत त्यांना मान्य झाले होतेच असे नाही. वैदिक धर्मातील एक प्रमुख संकेत असा होता की क्षत्रिय वैश्य शूद्र आणि ब्राह्मणांना गुरुस्थानी मानावे व ब्राह्मणांनी वैदिक विद्यार्थी व धर्माचे संरक्षण करावे.
ब्राह्मणांचा हा व्यवसाय व्यावहारिक दृष्ट्या सर्वस्वी अनुत्पादक होता. तेव्हा ब्राह्मण वर्ग हा धर्माचा विद्यांचा रक्षक म्हणून त्याला गुरुस्थानी मानून त्याच्या पोषणाची जबाबदारी बाकीच्या सर्व वर्णांनी घ्यावयाची असाही दुसरा संकेत असतो. पण ज्या वेदबाह्य जमाती वैदिक समाजात अंतर्भूत झाल्या त्यातल्या पुष्कळ जमातींना हा संकेत मान्य झाला नाही. तर त्यातील कर्तृत्ववान पुरुषांनी आपापले स्वतंत्र धर्मपंथ स्थापण्याची महत्वाकांक्षा धरली व अशा प्रक्रियेत बौद्ध पूर्व काळापर्यंत अनेक मतमतांतर व पाखंडे यांचा नुसता बुजगळत झाला. यावेळी वैदिक धर्मातील कर्मकांडाचा अतिरेक झाला होता. निष्कामतेने सात्विक यज्ञ करण्याची वृत्ती कमी होऊन सकाम यज्ञाचे अनुष्ठान जारी नाही होऊ लागले होते. इतकेच नव्हे तर यज्ञातील रहस्याकडे दुर्लक्ष होऊन यज्ञातील हिंसा ही वेदाज्ञेनुसार हिंसाच नव्हे या आधारावर अनेक पशुयागही होऊ लागले. या परिस्थितीतून जैन बौद्धादी अवधिक धर्माला मूळ धरून वाढीस लागण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. कसल्याही कमी अधिक अधिकाराच्या माणसाच्या ऐहिक व पारलौकिक आकांक्षांना भरपूर वाव मिळेल अशी सर्व प्रकारची सोय वैदिक धर्मात असताना आणि उलट पक्षी जैन व बौद्ध या दोन्ही धर्मात त्या विशेषावलोक केले जावे असे अधिक काही नसताना वैदिक धर्मानुयायांच्या झुंडी या दोन्ही धर्मात का जाऊ लागल्या याचा विचार अवश्य करावयास पाहिजे. अगदी कसोशीने पाहिले तरी या दोन्ही धर्मात जे चांगले आहे ते सर्व वैदिक धर्मातूनच घेतले आहे ही गोष्ट तज्ञांना माहीत आहेच. लोकमान्य गीता रहस्यात लिहितात जैन धर्माप्रमाणे बौद्ध धर्म ही वैदिक धर्म स्वरूप आपल्या पित्यापासून आपलाच पाहिजे तेवढा संपत्तीचा वाटे घेऊन काही कारणासाठी वेगळा निघालेला मुलगा आहे. अर्थात तो परकी नसून तत्पूर्वीच्या ब्राह्मण धर्माची येथेच उत्पन्न झालेली शाखा आहे ही गोष्ट आता निसंशय सिद्ध झाली आहे. यावरून असे म्हणणे प्राप्त होते की वैदिक धर्माचे सर्वांगीण श्रेष्ठत्व जनतेला पटवून देऊन याच लोकांना याच धर्मात टिकवून करू शकणारी माणसेच नागरी आणि ज्ञानपदीय समाजात उरलेली नव्हती. म्हणजेच कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड या तिन्हीच्या समन्वयामुळे वैदिकांच्या धार्मिक आचार विचारात जो समतोलपणा असावयास हवा होता तो त्यावेळेला राहिलेला नव्हता. ब्राह्मण सूत्र ग्रंथात निरनिराळ्या काम्य यज्ञाविषयी जे वर्णन ठिकठिकाणी आढळते त्याचा विचार केला म्हणजे कर्मकांडातील काम्य कर्माचरणाचे केवढे स्तोम धर्मठाने मागवले होते हे स्पष्ट होते. वास्तविक पाहता व्यवहाय, आमिष आणि मद्य यात माणसाने प्रवृत्त व्हावे असा वेदांचा हेतू केव्हाही नाही. उलट या तिन्ही पासून निवृत्त व्हावे हाच वेदांचा मुख्य हेतू आहे. म्हणून तर सर्व मांसस्य भक्षणात निवर्तेत असाच दंडक घातला आहे. यातील सर्व मांसस्य या पदाच्या व्याख्यानात कुल्लुक भक्तानी विहित मांस भक्षणादपि निवर्तेत किंवा अविहित मांस भक्षणात असा स्पष्ट खुलासा केला. मांसनिवृत्त माणसांना कोणते फळ मिळते ते येण्याप्रमाणे म्हणून सांगतात. वर्षे अश्वमेधेन यो यजेत शतम समाहा मांसानि च न खाते या तय पुण्यपदम समम. तर शेकडो अश्वमेध केल्याने जे फळ मिळतं ते मांसाचा त्याग केल्यामुळे मिळतं अशा स्वरूपाचं. फलमूलाशनैर्मेध्यैर्मुन्यन्नानां च भोजनैः तत् न तत्फलं अवाप्नोति मांस परिवर्तन. फलमूलाशन मेध्य अशा प्रकारचं भोजन यांनी ते फळ मिळत नाही ते मांस परिवर्तनाने मिळतं अशा स्वरूपात. समाजात प्रकृती स्वभावानुरूप सात्विक, राजस्व, तामस असे तीन प्रकारचे लोक असतात. यातील तामस लोक सामान्यतः निर्बुद्ध, ज्ञानहीन आणि असंस्कृत असतात. त्यांच्या राष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक घडामोडीशी फारसा संबंध येत नसतो. राष्ट्रात सात्विक किंवा राजस यापैकी ज्याचे वर्चस्व अधिक असेल त्याचे आणखीत राहून त्यांच्या धोरणानुसार तामस लोकांची जीवनयात्रा चाललेली असते. धर्म, इतिहास, संस्कृती याच्या संबंधातील जी आंदोलने ज्या घडामोडी समाजात घडून येतात त्यांच्याशी सात्विक राजस्थान लोकांचाच निकटत्वाने संबंध येत असतो. वैदिकांचा समाज चातुर्वर्ण्याच्या पायावर रचलेला असल्याने पुढारी ब्राह्मणातील विद्वान तापस्य व समाजाकडे धरून होण्यास पात्र असलेल्या व्यक्ती अरण्यात राहत असत. त्यामुळे नागरी व जानपदीय वेदानुयायी लोकांचे पुढारी पण स्वाभाविकच कर्मठ ब्राह्मणांकडे येत असत. पण या कर्मठ ब्राह्मणांना कर्माविषयीचा आग्रह आग्रह इतक्या करायला गेला की हिंसाप्रधान यज्ञयागाच्या आचरणातच धर्माचं सर्वस्व आहे असे तर मानू लागले. वेदानुयायी समाजातील व सांगितलेले सात्विक राजस लोक त्यांच्या मनावर त्यांच्या स्वभावानुसार
या परिस्थितींचे भिन्न भिन्न परिणाम झाले. या दोघात एक गोष्ट सामान्य अशी झाली की दोघांनाही वेदांविषयी अनादर वाटू लागला. वेद जर ईश्वराचे निश्वसित तर त्या वेदाने पशुहिंसेसारख्या प्रकारांना संमती द्यावी ही गोष्ट त्यांना पटेना. तेव्हा सर्वसामान्य जनतेतील ज्यांना ब्राह्मणांचे पुढारी पण सहन होत नव्हते असे राजस लोक आणि वेदेवी जमवून केले जाणारे पशुयाग ज्यांना खरोखरच खपत नव्हते असे सात्विक लोक ज्यांना असे वाटत होते की वेद ईश्वर प्रणीत आहे हे सर्व खोटांड नसून आपल्या अनाचाराला धर्माचा पाठिंबा आहे असे दाखवता यावे म्हणून वेद हे ईश्वर प्रणीत आहेत आणि त्या वेदांनीच यज्ञात होणारी हिंसा व्यभिचार इत्यादी कर्मे पापावह नाही तितके खरे तर पुण्यप्रदायी आहेत असे सांगितले. असा पुकार ज्या स्वार्थी कर्मठ ब्राह्मणाने केला असला पाहिजे हे मत प्रभावी होत अखेरीस त्याचे पर्यवसान निर्मितीत झाले. त्या काळी काम्य यज्ञांच्या अनुष्ठानाचा अतिरेक झाला होता ही गोष्ट इतिहासाला मान्यच आहे. जयदेव कवीने गीतगोविंद मध्ये बुद्ध अवताराचे वर्णन करत असताना निंदसीय यज्ञ विधेय श्रुतिजात सहृदय सदय हृदय दर्शित पशुघातम केशव धृत बुद्ध शरीर जय जगदीश हरे. जो पशुघात युक्त यज्ञ विधेवर बुद्धाने जो अत्यंत जोराचा प्रहार केला त्याचे हे अशा स्वरूपाचे आहे. किती वाजले ग? जेव्हा एखादा वर्ग अंगी खरी योग्यता नसूनही समाजाच्या दुर्लभ पदाला पोहोचलेला असतो त्यावेळेस वर सांगितलेल्या सात्विक व राजस लोकांच्या मनावर त्यांच्या स्वभाव वेदानुसार दोन भिन्न प्रकारचे परिणाम होतात. राजस स्वभावाचे लोक त्या अनधारी पुढाऱ्याचा द्वेष करू लागतात आणि त्यांच्या नाशालाही प्रवृत्त होतात. बौद्ध धर्माचा उदय अशा मनोवृत्तीतून झाला. जे सात्विक लोक असतात ते त्या पुढारी म्हणलेल्या पण पुढारीपणाला नालायक असणाऱ्या गटाशी पटकून मागून व त्याचे पुढारीपण जुगारून देऊन आपल्या सात्विक स्वभावाला मानवेल असा आपला निर्धार करत असतात. जैन धर्माचा उदय अशा मनोवृत्तीतून झाला. बौद्ध धर्माचे मुख्य धोरण वैदिक धर्माची त्यातील आचार विचारांची आणि कर्मठ ब्राह्मणांची कुचेष्टा करून वैदिक धर्म नष्ट करावा व आपल्या धर्माची प्रतिष्ठा वाढवावी असे होते. तर वैदिक धर्माविषयी उपेक्षा बाळगून आपल्या सात्विक वृत्तीला पटेल असे आपण आपल्या पुरते वागावे आणि आपल्या सात्विक विचारांची परंपरा चालू ठेवावी हे जैन धर्माचे धर्म. यज्ञविधीतील हिंसेवर आघात करून जनतेला आपल्या धर्माकडे वळवणे यावर गौतम बुद्धांचा मुख्य भर होता. तर लोकांना यज्ञातील हिंसेपासूनही परावृत्त करून त्यांना पूर्णतः अहिंसेच्या मार्गावर न्यावे यावर जैन धर्माची मुख्य दिसतो. बौद्ध व जैन या दोन धर्मांच्या संस्थापकांच्या मनोवृत्तीत असा मूलभूत भेद असल्याने बौद्ध धर्म द्वेष आणि अन्य धर्मीयांचा बुद्धिभेद या पापामुळे स्वतःचा पत्रश्व शेवटी हिंदुस्थानातून नाहीसा झाला आणि अहिंसादी व्रतांच्या खऱ्या प्रेमावर अधिष्ठित असल्यामुळे जैन धर्म चालू काळापर्यंत 2500 वर्षे बहुसंख्य वैदिक धर्मांच्या समाजात अल्पसंख्य असूनही सुखाने नांदला. जैन महंतांच्या आचरणात जे अहिंसादी व्रते येतात त्यांच्याशी विधानानुयायी समाजाच्या तांत्रिक दृष्ट्या कुठेही मतभेद नाही. व्यावहारिक मर्यादा काय थोडासा व्रताचरणाच्या बाबतीत जैन धर्म कडक असल्यामुळे आणि असे कडक आचरण थोड्या लोकांनाच मानवत असल्यामुळे जैन धर्माचे अनुयायी थोडेच झाले. गौतम बुद्धाला आपल्या धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करावा अशी महत्वाकांक्षा असल्यामुळे तो धर्म सर्वात सुलभपणे स्वीकारता यावा म्हणून त्याने आपला मध्यम मार्ग काढला. या मध्यम मार्गात बौद्ध भिक्षूंना मांसाशनाचीही परवानगी त्याने दिली होती. गौतम बुद्ध स्वतः डुकराच्या मांसाचा केलेले पदार्थ न पचल्यामुळे अतिसारातून मरण पावल्याचे बौद्ध ग्रंथातच नमूद केले आहे. शिवाय तो गोमांसही खात असे असा उल्लेख बौद्ध धर्मात सापडतो. बुद्धं शरणं गच्छामि, धर्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि असे उच्चारायचे. अंगाभोवती रंगीत वस्त्र गुंडाळावे आणि भिक्षेचा लोटा घ्यावा आणि कसलीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता कुशाल दत्तक भिक्षा मागत हिंडावं. इतका सोपा बौद्ध धर्माचा झाला होता. त्यामुळे त्याचा प्रचार झपाट्याने झाला. बौद्ध भिक्षू खरे विरक्त व शांती करता व्रतांचे आचरण मनापासून करणारे असे काही थोडे लोक अर्थातच असत व त्यांची छाप लोकांच्या मनावर बसत असत. पण त्या धर्मात शिरणारे बहुसंख्य लोक अविकसित बुद्धीचे, असंस्कृत, निरुपयोगी, आळशी असेच प्राणी असत. थेरगाव थेराने मोकळेपणाने
की भिक्षू होण्यापूर्वी पोट भरण्याची मला फार कळत असेल, पण भिक्षू अशा लोकांचा बौद्ध धर्मातला प्रवेश वैदिक धर्माला फारसा हानिकारक नव्हता. पण त्या धर्मात राजसत्तेला मिळणारा आश्रय, भिक्षू झाल्यावर सुखाला होणारा उपक्षेप, प्रत्येमुळे मिळणारा मानसन्मान आणि यज्ञयागांच्या मालवणीत न पडता जिव्हा लवल्यास व्यवस्थित व अनिर्बंध वाव ठेवणारी मांसाहाराची सोय इत्यादी प्रलोभनामुळे जेव्हा काही हीनवृत्तीचे ब्राह्मण वैदिक धर्माचा त्याग करून बौद्ध भिक्षू होत, तेव्हा मात्र वैदिक धर्माची दुहेरी किंवा तिहेरी हानी होत असते. कर्मरक्षणाचे कर्तव्य ब्राह्मणांचे, त्यातीलच एक ब्राह्मण बौद्ध धर्मात गेला म्हणजे वैदिक धर्माचा एक रक्षक कमी झाला हे नुकसान होतच असेल. पण ब्राह्मण वर्णातील एक व्यक्ती बौद्ध धर्मात शिरली म्हणजे वैदिक धर्मापेक्षा बौद्ध धर्म अधिक श्रेष्ठ असला पाहिजे, अशी भावना क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यात उत्पन्न होत असते. हे दुसरे नुकसान आहे. पण तिसऱ्या प्रकारचे नुकसान तर सर्वात हानिकारक होत असते. एखादा फितूर माणूस क्षत्रियाला मिळाल्यानंतर तो जसा स्वकीयांचा नाश अधिक यशस्वीपणे करू शकतो, त्याप्रमाणे बौद्ध धर्मात शिरलेला हा ब्राह्मण वैदिक धर्माचा पाडाव करण्यास अधिक उपयोगी पडत असतो. विकृत दृष्टीने पाहिलं तर त्याचे मनसोक्त विडंबन करता येईल अशा बाबी सर्वच धर्मातील कर्मकांडात सापडतात. वैदिकांच्या कर्ममार्गात अशा प्रकारचे विडंबन करता येण्याजोग्या बाबी कोणत्या आहेत त्याचे नेमके ज्ञान अशा धर्मात स्वाभाविकच असेल. आणि त्यांच्या अंगी अशा प्रकारचा उपहास करण्यास लागणारी बुद्धिमत्ता व विद्वत्ता याच्या जोडीलाच महत्वाकांक्षाही असल्यामुळे वेद, वैदिक धर्म आणि ब्राह्मण वर्ण यांचा उपहास करण्याचे काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले, त्यात संशय नाही, त्यात नवल नाही. वैदिक धर्माच्या बाजूने वस्तुस्थिती कशी होती याचे दिग्दर्शन वर आलेच आहे. कर्मठांच्या यज्ञ या मार्गात सर्वसामान्य जनतेचा समावेश होत नव्हता. कर्मठांच्या भूमिकेविषयी आहिता आणि राजवाडे लिहितात. प्रचंड जनसमुदायाला यज्ञाचे सौरगदार उभे नाही असे म्हणले तर त्यांना उद्दिष्ट साधन तरी काय असा प्रश्न स्वाभाविकच उत्पन्न होतो. याचं उत्तर पूर्वमीमांसा शास्त्राला देता येणार नाही व त्याचे कामही नाही. मीमांसेचा धर्म हा फार थोड्या बलवान, क्रियावान, दैववान, श्रेष्ठ आर्यजना करता कधीतर लोकांनी आपले निराळे धर्माचे मार्ग काढावेत व त्यातच सुखाने रममाण व्हावे. यावरून असे दिसून येईल की कर्ममार्गी ब्राह्मण इतर जनांच्या पारमार्थिक हिताविषयी ते वेदधर्मानुयायी असूनही उदासीन होते. वैदिक धर्माच्या दृष्टीने विचार करता समाजात जो ज्या ठिकाणी जन्माला असेल त्या ठिकाणी त्याला वर्णाश्रम धर्मानुसार प्राप्त असलेले कर्म कर्तव्य बुद्धीने करणे ह्यातच समाजाचा आणि व्यक्तीचा अभ्युदय होतो. त्या व्यक्तीला पारमार्थिक फळही मिळावयाचे अशी वैदिक धर्माची शिकवण. भगवद्गीतेने एकच प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणातम अध्यक्षस मानव असं सांगितलं. तीच खरी वैदिक धर्माची शिकवण. पण ही शिकवण समाजाला देण्याची इच्छा आणि पात्रता कर्मठात नव्हती आणि ती ज्यांच्यात होती असे विद्वान, विरक्त, तपस्वी, अभ्रमंत रानात गिरिकंदरात राहत असत. वैदिक धर्मात विचारी माणसांच्या जिज्ञासा वृत्तीची भूक त्यांच्या अधिकारानुसार शमवणारे जे तत्वज्ञान आहे ते ह्याप्रमाणे गिरिकंदरात तपस्वी विद्वान ब्राह्मणांच्या रूपाने अडकून पडले होते आणि ज्ञानाच्या अभावी जनतेला वैदिक धर्मात फुकवून टाकता येईल इतका आवाका जनतेचे पुढारी पण ज्यांच्यावर येऊन पडले तर अशा कर्मठांच्या अंगी नव्हता. ही ब्राह्मण वर्गाची स्थिती झाली. आता गौतम बुद्ध क्षत्रिय वर्णातील असल्यामुळे तो भिक्षूने एक नवीन धर्म स्थापित कर आहे असे दिसून आल्यावर क्षत्रियांचा ओढा त्याच्याकडे होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे अनेक क्षत्रिय आर्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. वैश्य धर्मातील बहुतेक जमाती कृषी, गोरक्ष, वाणिज्य या वैश्य स्वभाव कर्मात गुंतलेल्या असल्यामुळे त्यांचा ओढा साहजिकच मांसाहाराकडे नसून कृष्याधिकातून उत्पन्न झालेल्या शाकाहाराकडे होता. त्यामुळे त्यांना मांसप्रवृत्त बौद्ध धर्म मानवणारा नव्हता. त्यामुळे साहजिकच अहिंसाधिक व्रतांचे आचरण कडकडीत मान्य असणाऱ्या मांसनिवृत्त अशा जैन धर्मात शिरले. उरलेला शूद्र वर्ण त्याला मांसाहाराचा विधिनिषेध नव्हताच, पण मांसाहारापासून सर्वथा निवृत्त होणे, इतर महाव्रते आचरणे ही गोष्ट शूद्रवर्णीयांच्या आवाक्याबाहेरची होती. त्यामुळे त्यांच्यातील बहुसंख्य लोक जैन धर्मात न शिरता बौद्ध धर्मात शिरले. अशा रीतीने वैश्य वर्णाचा ओढा जैन धर्माकडे, क्षत्रिय व शूद्र वर्गाचा ओढा बौद्ध धर्माकडे, ब्राह्मणातील नेतृत्व करण्यास पात्र असलेले लोक गिरिकंदरात, नागरी आणि जानपीय जनतेचे पुढारी पण ज्यांच्याकडे ओढाने चालले कर्मठ लोक आपापल्या काम्य पशुयागात निमग्न व इतर जनतेच्या धार्मिक हिताच्या दृष्टीने उदासीन
आणि अशा अनधिकारी कर्मठातूनही एखादा कर्मठ ब्राह्मण स्वार्थलोलुपतेने बौद्ध धर्मात जाणारा, अशा विचित्र परिस्थितीत बहुसंख्य लोक बौद्ध धर्मात आणि काही आचारनिष्ठ सात्विक लोक जैन धर्मात झपाट्याने शिरू लागले. ते उन्हाळ्याच गेले. या वैदिक धर्माचा झपाट्याने लोप अशा स्वरूपाचा व्हायला लागला. त्यात विशेष एवढाच की वैदिक धर्माची कुचेष्टा करून प्रतिष्ठा मिळवण्यात बौद्ध धर्माधिक शिकलेल्या ब्राह्मण भिक्षूंचा हातखंडा असल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सर्व भारतखंडावर क्रमशः झाला आणि जनतेतील खरे सात्विक पण विचारी पण वेदांवर निष्ठा नसलेले लोक त्यांच्या हृदयात शिरले आणि वैदिक धर्म संख्याबलाने जरी रोडावला तरी ही परिस्थिती वेदविज्ञाना फार घातक ठरली. क्षत्रिय राजाने बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे विद्येचे रक्षण करणारा जो ब्राह्मण वर्ग त्याचे राजसत्तेचे पाठबळ नाहीसे झाले व राजांकडून मिळणारा आश्रयही तुटला. त्यामुळे त्या काळची विद्यापीठे असलेली जी वृक्षाश्रम संस्था ती हळूहळू बदलायला आली आणि शेवटी बदलली. बौद्ध आणि जैन धर्मामध्ये बहुसंख्य लोक गेल्यामुळे वर्णाश्रमाची कर्तव्य करण्याची जबाबदारी वैदिक धर्मात उरलेल्या फार थोड्यांवर राहिली आणि वर्णाश्रम व्यवस्था अत्यंत विस्कळीत झाली. अशा परिस्थितीत अनेक नवे पंथ उदयास आले. जैन व बौद्ध हे अशा पंथांपैकीच होत. अशा परिस्थितीत वेदविद्येचे रक्षण करण्याचे काम ब्राह्मणांना अत्यंत कठीण झाले. इतकेच नव्हे तर निरनिळ्या शास्त्रांवरील तोडपाठ करून न राखल्या जाणाऱ्या ग्रंथांचा लोपही झाला. उदाहरणार्थ सांख्यशास्त्र व पंचशिखाचार्य या विद्वानांनी षष्टीतंत्र या नावाचा 60,000 श्लोकांचा मोठा ग्रंथ लिहिला. पण तोही या भयंकर उत्पातात नष्ट झाला. आणि असे अनेक ग्रंथ नष्ट झाल्यामुळे भारतीय विद्यांची कधीही न भरून येणारी हानी झाली. अशा परिस्थितीत काही ब्राह्मण कुलांनी पराकाष्ठेच्या निष्ठेने वेदांच्या संहिता, ब्राह्मणे आणि आरण्यके आणि त्याचप्रमाणे रामायण, महाभारत, भागवत इत्यादी काही पुराणे मोठ्या श्रद्धेने राखली. वास्तविक ही सर्व परिस्थिती अत्यंत निराशाजनक होती. पण ब्राह्मणांना निष्कारणम षडंगो वेदोध्येय अशी शिकवण पिढ्यानुपिढ्या मिळत आलेली असल्यामुळे या परिस्थितीही डगमगली नाही. उलट लुप्त झालेल्या विद्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि वाचवलेल्या विद्याची नीट जोपासना करणे या कार्याला ते दुप्पट उत्साहाने लागले. वृक्षाश्रम संस्था बंद पडलेल्या तपस्वी आणि विद्वान ब्राह्मण समाज साहजिकच गावात येऊन राहू लागले. त्यामुळे वैदिक समाजाला उत्कृष्ट नेते म्हणून परिस्थिती हळूहळू पालटू लागली. काही वैदिक राजे स्वधर्मातच टिकून राहिले होते. त्यांनाही ऋषीमुनींसारख्या श्रेष्ठ पुरुषांचा पाठिंबा मिळाला मोठा धीर आला आणि भारतातील ब्रह्मक्षत्र एकरूप होऊन भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाला जोराने चालना मिळाली. या पुनरुज्जीवनाचे पहिले गोड फळ म्हणजे शेषावतार पतंजलीची वैदिक व्याकरण आणि योग या 3 शास्त्रांवर झालेली उत्कृष्ट रचना. मागे एका विद्वानाने सूचित केल्याप्रमाणे येतेने योगा प्रत्युक्त या ब्रह्मसूत्रांनी ज्याचे सेश्वर सांख्यशास्त्र प्रत्युक्त झाले होते ते पहिले पतंजली होत आणि बौद्धानंतर झालेले शेषावतार पतंजली हे दुसरे पतंजली होत असे वाटल्यास मानावे. ऐतिहासिक दृष्टी नसल्यामुळे कालांतराने सर्वसामान्य जणांच्या लक्षात ते 2 पतंजली भिन्न होत ही गोष्ट राहिली नाही आणि प्रत्येक योगाचे कर्तेच शेषावतार पतंजली होत आणि म्हणून त्यांनी केलेले अष्टांग योग दर्शन हेच शेश्वर सांख्य म्हणून ज्यांना म्हणतात ते द्वैत प्रतिपादक योगशास्त्र अशी समजूत रूढ होती. संस्कृत भाषा जशी संपन्न तशीच लवचिकही आहे. त्यामुळे विद्वान लोक एकाच वाक्यातून बौद्धिक कसरत करून आपल्याला इष्ट असलेले अर्थ काढतात आणि ते कित्येक वेळा परस्पर विरोधीही असतात. मला ठळक उदाहरण म्हणजे वेदातील महावाक्यांचे. शंकराचार्य व मध्वाचार्य या दोघांनी आपापल्या तत्वज्ञानाच्या प्रतिपादनाकरता आधारासाठी घेतलेल्या त्याच महावाक्यातून शंकराचार्यांनी अद्वैत मत सिद्ध केले व मध्वाचार्यांनी द्वैत मत सिद्ध केले. दुसरे उदाहरण शिवमहिम स्तोत्राचे होय. विष्णुदत्त विरचित हे स्तोत्र वस्तुतः शिवस्तुती करता प्रवृत्त झाले ही गोष्ट सर्वमान्य आहे. तरी एका मोठ्या विद्वानाने हे सर्व स्तोत्र विष्णुस्तुतीपर लावून दाखवले आहे. दुसऱ्या पतंजलीच्या अष्टांग योग शास्त्राची हीच परिस्थिती आहे. मागे सांगितलेच आहे की अष्टांग योग करत्या पतंजलीने प्रत्येक योगशास्त्रातील जी सूत्रे आपल्या प्रतिपादनास विरोधी नाहीत असे त्यांना वाटले ती जशी तशी स्वीकारली. त्यातील काही सूत्रे अशी आहेत की अष्टांग योगशास्त्र अद्वैतानुकूल आहे असे म्हटले तर ती सूत्र अद्वैत प्रतिपादनाविरुद्ध नाहीत असा त्याचा अर्थ लावता येतो. या संबंधी अधिक चर्चा पुढे करायची असल्यामुळे या ठिकाणी 2 पतंजली होते आणि निरीश्वर सांख्य मतानुसार असलेले शेश्वर सांख्यशास्त्र
म्हणजेच पहिल्या पतंजलींचे द्वैत प्रतिपादक व म्हणून ब्रह्मसूत्र प्रस्तुत आणि पुढे लुप्त झालेले योगशास्त्र होय असे काही विद्वानांचे म्हणणे असल्याचे वाचकांच्या नजरेस आणले आहे. तेवढे पुरे. ठीक आहे. इथे आज थांबूया आणि पुढच्या बुधवारी पुढे जाऊ. 10 वेळा ओंकार आणि धन्वंतरी नमः जप करू आणि थांबू. धन्वन्तरे ॐ धन्वन्तरे नमः ॐ धन्वन्तरे नमः ॐ धन्वन्तरे ॐ धन्वन्तरे नमः ॐ धन्वन्तरे ॐ धन्वन्तरे ॐ धन्वन्तरे ॐ धन्वन्तरे ॐ धन्वन्तरे योगेन चित्तस्य पदेन वाचां नलं शरीरस्य च वैद्यके योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिनां विरम्यते व्याख्यानन्तरं श्वः परदिनेष्यामि।